वळूयात पुढील बातमीकडे। प्रज्ञा सातव, जयप्रकाश मुंदडा, सुभाष वानखेडेंनी महाविकास आघाडी विरोधात कामं केली। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हे गंभीर आरोप केलेले आहे। प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी मिळाली तर आमदार मतदान करणार नाहीत। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हा इशारा दिलाय। तर सुभाष वानखेडेंनी विरोधात काम केलं आणि तेच आता पक्षाकडे तिकीट मागतायत असंही आष्टीकर म्हणाले। आपल्यासोबत हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आहेत। सर, आपण आमदार प्रज्ञा सातव यांची तक्रार केली आहे। त्यांनी तुम्ही असं म्हणाले की त्यांनी वंचित बहुजन आघाडीचं महायुतीचं काम केलं। बरोबर आहे। त्यांनी आज महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागलेली आहे। त्यांनी उमेदवारी मागल्यामुळे मला तक्रार करावी लागली की त्यांनी महाविकास आघाडीचं काम केलेलं नाहीये किंवा महाविकास आघाडीच्या विरोधात काम केलं, त्यामुळे त्यांना संधी देण्यात येऊ नये, तो निष्ठावंतावर अन्याय होईल या प्रकारे मी पत्र दिलेलं आहे। ते खरं आहे। महाविकास आघाडीकडून त्यांना कुठल्याही प्रकारचं बिफॉर्म नाही लागला पाहिजे, आमचं असं मत आहे। तसं जर झालं तर आम्ही काम करणार नाही त्यांचं, किंवा आमचे आमदार त्यांना मतदान देणार नाही। माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी शिंदे गटात प्रवेश केला। हो, तर त्यांनी कबूलच केलंय की बाबा म्हणले हो ठीक आहे, म्हणले आमच्या इकडं मशाल चालली पण आम्ही आष्टीकराचं काम नाही केलं, कबूल केलं। आणि त्यांना माहिती होतं की बाबा आता आपली तिसरी वेळ आहे, आता आपण हे हमेशा पक्षविरोधात कारवाई करायची, त्यामुळे आता उद्धव साहेब काही माफ करणार नाहीत, त्यामुळे त्यांनी पक्ष दुसरीकडे प्रवेश केला। साहेब, तुमचे सहकारी माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधलाय। ते असं आहेत की उद्धव ठाकरेंनी जिथून उमेदवारी दिली तिथून मी निवडणूक लढवणार आहे। बरोबर आहे, पण तुम्ही पक्षविरोधात इकडे कारवाया करशाल आणि पुन्हा पक्षाकडे तिकीट मागशाल, असं कसं होईल? आपण मग पक्षाचं काम करायला पाहिजे ना। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।